DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आणि काँग्रेस कमिटी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष माननीय श्री दयानंद चोरगे आणि DY फाउंडेशन महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रियंका चोरगे यांच्या लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त भिवंडी तालुका बापगाव DY फाउंडेशनचे जनसंपर्क कार्यालय DY यांच्या नेतृत्वाखाली फाउंडेशनचे सचिव वीरेंद्र चोरगे, DY फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील आणि DY फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आमने लोणाड कॅम्प्समधील 10वी आणि 12वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव साजरा केला आणि मोफत सरकारी प्रवेश शिबिराचे आयोजन केले आणि रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर ग्रामपंचायत सदस्य आणि विद्यार्थी उपस्थित होते। वेदांत माराम गरज अधिका आमान होईल सावधानी 7% गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेले आहे। आज निःशुल्क म्हणून इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे शासकीय कागद आणि त्याचबरोबर आधार कार्ड आणि पॅन कार्डचा शिबिर सुद्धा आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित या परिसरातील सर्व पक्षातील नेते मंडळी येऊन इथे खरं तर हजेरी लावली त्या सर्व नेत्यांचे आणि या परिसरातील सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि जे गुणवंत विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत करून जवळपास 90 पेक्षा अधिक टक्के मार्क काढले। 90% मार्क काढले असे नाही जे सर्व पास झाले असे, पण ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्या विद्यार्थ्यांनी 90% मार्क काढले। आमचे सर्व विद्यार्थ्यांनी जवळपास 91% अधिक प्रमाणात मार्क काढले। त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। माझे मित्र देवेंद्र भेरे यांच्या मुलींनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मार्क काढले, त्यांनाही शुभेच्छा देतो। आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत करून 10वी आणि 12वी या परीक्षेमध्ये जे पास झाले त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनापासून त्यांनाही शुभेच्छा देतो। त्या सर्व विद्यार्थ्यांना माझी एकच विनंती करतो की ज्या अर्थाने तुम्ही इथपर्यंत पोहोचले असेच तुम्ही अजून शिक्षण घ्यावं आणि आपल्या या भारतामध्ये असे कितीतरी महिला IPS IAS ऑफिसर झालेले आहेत, कितीतरी पुरुष IAS IPS झालेले आहेत, कोण डॉक्टर झालेले आहेत, अनेक पदवे त्यांनी मिळवलेले आहेत। अशीच पदं तुम्ही मिळवाल हीच तुम्हाला माझ्याकडनं या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने तुम्हाला सुद्धा मी शुभेच्छा देतो। आज खऱ्या अर्थाने माझ्या DY फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो, कारण DY फाउंडेशन या संस्थेला 14 वर्ष पूर्ण होत आहेत। खरं तर संपूर्ण वर्षभरामध्ये फक्त उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडीचा दिवस असतो, या ऋतूमध्ये जे लागणारे जे काही वस्तू असतील त्या गरीब जे गरजू जे नागरिक असतील त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। प्रत्येक जून महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये शैक्षणिक साहित्याचं आम्ही वाटप करत असतो। जून महिन्यामध्ये आम्ही शासकीय जे कागदपत्रांची आपल्याला गरज असतो त्यांचा निःशुल्क आम्ही वाटप करत असतो। आणि आज मला अभिमान आहे की संपूर्ण कोकणमध्ये नसून अशा अनेक जिल्ह्यामध्ये आमची DY फाउंडेशनचे पदाधिकारी आमच्या तो नाशिक जिल्हा असो, रायगड जिल्हा असो, पालघर जिल्हा असो, अशा अनेक जिल्ह्यामध्ये आमच्या या DY फाउंडेशनच्या शाखा खोललेल्या आहेत। आणि मागच्या 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला आमच्या हायस्कूलमध्ये जेव्हा आपण शैक्षणिक वाटप केलं त्या ठिकाणी आपल्या या लोणाड आंबेपरातील वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष परमपूज्य हरिभक्त पारायण जनार्दन महाराज यांनी जेव्हा भाषण केलं तिथे त्यांनी मार्गदर्शन केले, तिथं खरं तर आपल्या DY फाउंडेशनचं त्यांनी कौतुक केलं। DY फाउंडेशन नसून DY फाउंडेशन हा एक ब्रँड झालेला आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने हा ब्रँड जो तलागालापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेले आहे ते खरं तर माझ्या DY फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे।
मागच्या 14 वर्षापूर्वी या डीवाय फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील, सचिव दीपक खेने आणि नवनाथ सुतार असेल, त्याचबरोबर देवदास खेने असतील, ते मागच्या 14 वर्षापूर्वी आम्ही सर्व एकत्र आलो. एकत्र आल्यानंतर 4-5 लोक मिळून आम्ही डीवाय फाउंडेशन तयार केले आणि हस्ते असतील या परिसरातील नसून या सर्व कोकण परिसरातील जवळपास हजारो कार्यकर्ते या डीवाय फाउंडेशन मध्ये सामील झालेले आहेत. मी चौघांचं नाव घेतलेलं आहे, पण बाकीचे नाराज होऊ नये, कारण अभिमन्यू पाटील पण या संस्थेमध्ये एक खरा भाग आहे. माजी सरपंच संतोष काकडे हा सुद्धा माझ्या डीवाय फाउंडेशन मध्ये 14 वर्षांपासून खऱ्या अर्थाने त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मेहनत केलेली आहे. आणि या मेहनतीचं जर फल द्यायचं असेल तर तुम्हाला सर्व डीवाय फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी तुम्हाला शुभेच्छा देतो. खरं तर मी खूप प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असताना इथपर्यंत आपली डीवाय फाउंडेशन आपण इथपर्यंत नेऊन ठेवलेलं आहे. माझ्या पावलावर पाऊल खरं तर माझा पुत्र वीरेंद्र चोरगे एक सुद्धा या डीवाय फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत जे काही खरोखर जिथे गरज असेल अशा ठिकाणी जे काही गरजू जे काही नागरिक असतील त्यांना जे आपल्या यथाशक्तीमध्ये जी काही गरज असेल ती गरज आपण भागवत असतो. माझे खरं तर मुरबाड मधून माझ्या डीवाय फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांची सुद्धा तिथे त्यांना सुद्धा त्यांचे सुद्धा कौतुक केलं पाहिजे, कारण आमच्या तिकडच्या भगिनी आहेत या संपूर्ण मुरबाड मध्ये ज्या काही विधवा महिला असतील किंवा गरीब महिला असतील, ज्या आदिवासी महिला असतील, त्यांना शिलाई मशीन यांची ट्रेनिंग देत असतात. ते पण निःशुल्क, कुठल्याही प्रकारचे शुल्क न घेता आम्ही त्या महिलांना शिलाई मशीनमध्ये ट्रेनिंग करत असतो. आणि शिक्षण दिल्यानंतर ते शिकल्यानंतर खरोखर ज्या महिलेला गरज असेल अशा महिलेला आम्ही शिलाई मशीन देऊन त्यांचा उदरनिर्वाह आम्ही करत असतो. आज मागच्या 5 वर्षापूर्वी जो कोल्हापूरमध्ये संपूर्ण कोल्हापूर जवळपास 70% कोल्हापूर या महापुरामध्ये बुडलेला होता आणि इतका पाऊस आला होता आणि इतका प्रत्येक गावामध्ये जवळपास 10-12 दिवस पाऊस होता आणि पुराने अख्खा कोल्हापूर, अर्धा कोल्हापूर त्या पुराने भरलेला होता. आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, डीवाय फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही एक ट्रक घेऊन इथून गेलो आणि जवळजवळ 10 ते 12 गावांना आम्ही जिथे जिथे आवश्यकता जे असेल अशा ठिकाणी आम्ही तांदूळ, गहू, तेल, डबे आम्ही वाटप केले. जिथे जिथे ज्यांना खरोखर वस्त्र, कपडे लागतील आम्ही वाटप केले. हे खरं तर मी माझ्या डीवाय फाउंडेशनचं संस्थापक म्हणून मी माझं कौतुक नसेल करून मी माझ्या पदाधिकाऱ्यांचं मी कौतुक करत आहे. आणि आज या बापगाव नाक्यामध्ये या जनसंपर्क कार्यालयामध्ये जो गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार समारंभाचा कार्यक्रम केला, शासकीय दाखले वाटण्याचा जो शिबिर आयोजित केलेला आहे, त्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जो मेहनत केली मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि असंच तुम्ही डीवाय फाउंडेशन तळागाळामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मी आणि माझा पुत्र वीरेंद्र सोबत सातत्याने राहू ही तुम्हाला ग्वाही देतो आणि माझा 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिपेश दिलीप जोशी, वरद विश्वास कुंभार 57% गुण. आदित्य रवींद्र ढवणे मास्तर